राज ठाकरे के साथ मुलाकात आप किस तरीके से देखते हैं? राज ठाकरे काही बऱ्याच दिवसांपासून आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि म्हणून काल तो मुहूर्त निघाला म्हणून गप्पा केल्या. असं ठरलं होतं की राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या राजकीय नसतात, राजकीय सोडून गप्पा होत्या. राजनीतिक तौर पर दो बड़े नेताओं का एक साथ मिलना भले गैर राजनीतिक गप्पा हो, लेकिन मार्केट में बहुत सारी चर्चाएं चूंकि चुनाव सामने है तो चल रही है. आप लोग चलाइए ना, क्या प्रॉब्लेम है? वर्धापन दिन आहे 19 जूनला. ठाकरे गटानं तयारी केली आहे की हा वर्धापन दिन आनंदोत्सव साजरी करायची. दुसरीकडे एकनाथ शिंदे देखील हा वर्धापन दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करणार आहे. तर दोन दसरा मेळावे, दोन वर्धापन दिन, नेमकं कसं बघायचं? नेमकी प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचे अधिकार आहेत, त्याच्यामुळे तो त्यांनी ठरवला असेल तर ठीक आहे. ठाकरे ग्रुप की तरफ से लगातार दावा किया जा रहा है कि 9 सांसद और 22 विधायक वो कहीं न कहीं असंतुष्ट हैं, जो विस्तार नहीं हो रहा है या सरकार के कामकाज से वो ठाकरे के संपर्क में. भैया पूरा ठाकरे गुट ही असंतुष्ट है. आप क्या बात कर रहे हो? पूरा गुट असंतुष्ट है. वहाँ जितनी असंतुष्टि वहाँ पर है और कहीं नहीं है. आपको ध्यान में आएगा. कसं आहे, पूर्ण ठाकरे गटच असंतुष्ट आहे. 3-4 लोकांमुळे तर तिथे इतकी अस्वस्थता आहे त्याच गटातल्या की त्या संदर्भात मी काही बोलण्याच्या ऐवजी भविष्यात तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यावर नाही बोलणार. काँग्रेसने काल संवाद आयोजित केला होता. त्यांचं दावा आहे की मुळात सरकार 3 महिन्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे. अध्यक्षांनी तो निर्णय घ्यायला हवा आहे. खरं म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना माहिती आहे, मी मागेही सांगितलं, यांना माहिती आहे पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह राहावा, त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटू नये की आता सगळं संपलं आहे म्हणून अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात. पण अशा वक्तव्यांनी कुठलाही न्यायालयाचा निर्णय बदलत नसतो.